महालक्ष्मी के आगमन से हमारे यहाँ चारों ओर एकदम खुशहाली छा गई है। ऐसे लग रहा है घर में आनंद ही आनंद और परिवार की एकजुटता देखने को मिल रही है। सारे लोग इतने सहखुशी से सब मिलजुल के काम कर रहे हैं, देख के मुझे बहुत ज़्यादा खुशी हो रही है। ऐसी ही महालक्ष्मी की प्रसन्नता हमारे घर पे हमेशा बरसती है। धन्यवाद। ये जो 3 दिन का उत्सव मना रहे हैं उसके बारे में 2 शब्द क्या है? ये हमारा पहला साल है महालक्ष्मी का आगमन हुआ हमारे घर में। हमारा घर एकदम जगमगाने लगा लक्ष्मी की तरह। घर में बहुत आनंद छा गया है। पाऊल दिसते कोण आली ग, पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेऊनी, वैभवाचे साज सारे गळा घालूनी, कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग, पैंजणाचा नाद आला गोड ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग, हिरवा रंग खुलवी महालक्ष्मीचं आगमन आमच्या घरी खूप आनंदाने उत्सवाने झालेलं आहे। एक दिवस अचानक गोविंद माझा मुलगा त्याच्या लक्षात आलं की आपल्याला यावर्षी महालक्ष्म्या बसवायच्या आहेत आणि तो खूप म्हणजे कमी प्रमाणात देवाला मानणारा, पण त्याचं लक्षात असं आलं की आपल्याला महालक्ष्म्या बसवायच्याच आहेत आणि त्यांनी घरच्यांनी सर्व मेहनत करून गौरीचं आगमन झालेलं आहे। कोणतीही पूर्वकल्पना नसताना वेळेवर ती सर्व घटना घडलेली आहे आणि त्याचे प्रत्यक्ष अनुभवसुद्धा आम्हाला बरेच वेळेस मिळत आहेत आणि आजही मिळत आहेत, यापुढेही मिळत राहणार। हे एक शुभ संकेत आहेत। ते शुभ संकेत सर्वांना फलदायी लाभो, सर्वांसाठी चांगले जावो हीच माझी अपेक्षा आहे। सर्वांसाठी वैभवाचे साज सारे गळा घालूनी, कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग, उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग, जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना, जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना, सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना, जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ,